इकडे बातमी आहे मुंबईतून। मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलंय आणि 6 जणांचा मृत्यू झालाय। रेस्क्यूसाठी एनडीआरएफ अग्निशमन दल हे घटनास्थळी पोहोचलंय। स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी देखील करण्यात आलेली आहे। भाजप नेते गिरीश महाजनांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। रणजित इंगळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत असतील, त्यांच्याकडून आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। मात्र रात्रीच्या वेळेला एकतर धोधो पाऊस कोसळतो आणि त्याच्यामध्ये ही 3 मजली इमारत कोसळलेली आहे। याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी घटना मानखुर्द परिसरामध्ये ढिगाऱ्याखाली दबून 6 जणांचा मृत्यू झालाय। स्थानिक नगरसेवक भाजपचे नवनाथ बन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। गिरीश महाजन यांनी देखील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। त्यावेळची दृश्य आपण पाहताय, ज्यावेळेला गिरीश महाजन या परिसरामध्ये पोहोचलेले होते। सगळी कलेक्टर लँड आहे। या कलेक्टर लँडमध्ये अनेक वर्षापासून इथं झोपड्या बांधून लोक राहतात। खरं तर मुंबईमध्ये 2 मजली 3 मजली झोपड्या बांधणं इलिगल आहे, अनधिकृत आहे। तरी देखील काही ठिकाणी अशा पद्धतीने 3-3 मजल्याच्या झोपड्या बांधून लोक राहतात। त्यामुळं अशा पद्धतीच्या स्ट्रक्चरमुळं ही दुर्घटना घडल्याचं समोर येतोय। खरं तर हा सगळा स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवं। स्ट्रक्चरल ऑडिट करून इथून पुढे अशी दुर्घटना घडू नये यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे। अगदी 12-12 फुटाचे रूम करून एकावर एक 3-3 मजले या ठिकाणी लावलेले आहेत। अँगलवर ते सगळे उभे आहेत। खरं अतिशय धोकादायक आहे, पण अतिशय दाटीवाटीने लोक या ठिकाणी राहत आहेत। ते चुकीचंच आहे, अनधिकृतच आहे, पण आज यातून ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। शेवटी आता चौकशी होईल, माहिती त्या ठिकाणी बीएमसी त्या ठिकाणी घेईल की कसं झालं काय झालं। परंतु निश्चित हे सगळे लोक सांगतात या ठिकाणी की अनधिकृत सगळे बांधकामं या ठिकाणी आहेत। तर गिरीश महाजन आणि नवनाथ बन यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहताय। दाटीवाटीनं लोक या ठिकाणी राहत आहेत आणि 3 मजली जे बांधकाम होतं ते झोपड्यांच्या स्वरूपामधलं बांधकाम होतं। या ढिगाऱ्याखाली दबून 6 जणांचा मृत्यू झालाय। स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी गेलेले होते। गेल्या 5-1 दिवसांपासून मुंबई आणि परिसरामध्ये सातत्यानं पाऊस कोसळतोय आणि कालपासून जर आपण पाहिलं तर धोधो पाऊस बरसू लागलेला आहे। आज रेड अलर्ट देण्यात आले। काल संध्याकाळी एक 3 मजली जे घर आहे ते बाजूला असणाऱ्या झोपड्यावरती तुमच्याकडून फोन कट होतोय मॅम। नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काल संध्याकाळी हे 3 मजली जे घर आहे ते बाजूला असणाऱ्या झोपड्यावरती कोसळलं होतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या घराखाली जवळपास 7 जण अडकले होते। त्यापैकी 6 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यापैकी एकावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्याच्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या ठिकाणी त्याचे उपचार सुरू आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर ही जी झोपडी होती ती अनधिकृत असल्याचं बोललं जाते। ग्राउंड प्लस 3 अशी 3 माळ्याची जी आहे ती ही बिल्डिंग होती आणि त्यानंतर बाजूला असणाऱ्या झोपड्यावरती कोसळली आणि त्यामध्ये दुर्दैवी असा त्यांचा मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी भाजपचे स्थानिक नगरसेवक नवनाथ बन असतील किंवा मंत्री गिरीश महाजन असतील, त्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर ही झोपडी अनधिकृत असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचं अबू आजमी यांच्या वतीने देखील सांगण्यात आलं होतं। मात्र रात्रभर मुसळधार पावसामध्ये या ठिकाणी बचाव कार्य करण्यात आलं होतं। बचाव कार्य संपल्यानंतर हा मलबा हटवण्याचं काम जे आहे ते रात्रभर पावसामध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आता अजूनही हे मलबा काढण्याचं काम जे आहे ते आता सध्या सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजूलाच असणाऱ्या या घरामध्ये म्हणजे ही जी बिल्डिंग बाजूला पडलेली आहे त्याच्यामध्ये भाडोत्रीने लोक राहते। कालपासूनच या ठिकाणचा स्लॅब पडण्यास सुरुवात झाली होती। त्यानंतर त्यांनी हे घर जे आहे ते खाली केलं होतं। सकाळी सर्व भाडेकरूंनी हे घर खाली केलं आणि त्याच्यानंतर हे घर जे आहे ते संध्याकाळी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ही घटना घडल्यानंतरच तात्काळच घटनास्थळी अग्निशमन दल असेल, एनडीआरएफची टीम असेल, ते सर्वजण या घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं।
सुरुवातीला जे 7 जण अडकले होते त्यापैकी 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं। मात्र एक जण जो पुरुष आहे तो मात्र आता जखमी आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं या ठिकाणी कळतंय। जर ही पाहायला गेलं तर ही मानखुर्दमधील जनतानगर परिसराचा हा भाग आहे आणि या भागामध्ये अशाच प्रकारची ही घरं आहेत आणि त्यानंतर हे जे आहे ते या ठिकाणी अग्निशमन दल असेल किंवा काही बचाव पथक असतील किंवा अन्य काही वाहनं आहेत ते बचावासाठी येण्यासाठी विलंब होते, कारण का रोड हा इथला अरुंद आहे। त्यामुळे हा मलबा हटवण्यासाठी देखील मोठा जो आहे तो वेळ लागत आहे आणि हा रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक जणांना याचा सामना जो आहे अडचणीचा करावा लागत आहे आणि हा मलबा हटवण्यासाठी आता अडचणी येत आहेत, कारण का या पाठीमागे मोठे पोल मोठे बिल्डिंग हे असल्यामुळे या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने देखील बचाव करणं देखील या ठिकाणी प्रॉब्लेम येत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता हे मलबा काढून या ठिकाणी आणखी याच्यामध्ये कोणी अडकले की अशी देखील भीती आहे ते आता सांगण्यात येते। त्यामुळे या मृतामध्ये 6 जण आहेत, त्यापैकी एक महिला आहे आणि जे बाकीचे 5 आहेत ते बाकीचे 5 जण जे लहान बालक आहेत। घटना घडताच या ठिकाणी घटनेची माहिती प्रशासनाने घेतलेली आहे। रुग्णालयात देखील महापौर ऋतुताई तायडे यांनी देखील भेट दिलेली आहे। मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी संपूर्ण घटनेची परिपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर हे अनधिकृत असून या संदर्भात कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, चौकशी करण्यात येईल असं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आलं। मात्र प्रश्न हा एका घराचा नाही, याच्या आजूबाजूला असणारी अशी असंख्य घरं आहेत ती याच प्रकारे त्यांचं बांधकाम झालेलं आहे। त्यामुळे आता ही बांधकामं कशी झाली, का झाली, यांच्यावरती कशा प्रकारे ठीक रणजित आमचे प्रतिनिधी या संदर्भातली सविस्तर माहिती आताच्या घडीला देत होते। मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलेले आहे आणि याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। या 6 जणांमध्ये 5 बालकांचा समावेश आहे। रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीला अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 20 मिनिटं उशिरानं आहे।